हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. तर आज मी बनवते चिकन दम बिर्याणी. ह्या अगोदर पण मी चिकन बिर्याणीची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, पण ती वेगळ्या पद्धतीची चिकन बिर्याणी आहे आणि आज मी वेगळी पद्धत शेअर करते. तर त्या चिकन दम बिर्याणीमध्ये मी चिकन बॉईल करून बिर्याणी बनवलेली आहे आणि आज मी मॅरिनेट करून बिर्याणी बनवते. तर ही पद्धत पण मी तुमच्यासोबत शेअर करते. सिंपल आणि क्विक अशी रेसिपी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर चिकन मी 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्यामध्ये मी हळद, लाल तिखट आणि लजीजचा बिर्याणी मसाला, गरम मसाला ॲड केलेला आहे. त्यानंतर हे हिरवं वाटण जे तुम्हाला दिसतंय, ते हिरवं वाटण बनवण्यासाठी मी 1 कांदा, 1 टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना याची पेस्ट केलेली आहे. आता मी ॲड करते त्याच्यामध्ये दही थोडंसं जास्त घ्यायचं आहे, कारण आपण एक 15-20 मिनटं हे मॅरिनेट करून ठेवणार आहे. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ मॅरिनेट केलं तरी चालेल, कारण जितकी जास्त म्हणजे मॅरिनेशन प्रोसेस होते त्या म्हणजे टाईम घेते, तर तितकं जास्त टेस्ट बिर्याणीला येत असते. जेवढ्या वेळ आपण करू शकतो तितक्या वेळ केलं तरी चालतं. माझ्याकडे जास्त वेळ नव्हता, त्यामुळे मी 15-20 मिनटं ते मॅरिनेट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण ते छान मॅरिनेट होऊन जातं, पण शक्यतो 1 तास केला तर बेटर राहील. तर मॅरिनेट केलं आहे आपण. आता मॅरिनेशन आपलं सगळं म्हणजे रेडी आहे, तर आपण मॅरिनेट करायला त्याला ठेवून देऊयात. तर मी फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवलं आहे. तोपर्यंत मी राईस बॉईल करून घेते आहे. आता राईस बॉईल करताना आहे ना, मी फक्त पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि खडे मसाले ॲड केलेत. तूप वगैरे मी ते पुढं ॲड करते, लगेचच ॲड नाही करत आहे. आणि बिर्याणी बनवण्यासाठी मी बिर्याणी राईस नाही घेतला आहे आणि मी कधीच नाही घेत. नॉर्मल जो आपला घरातला राईस असतो तोच मी प्रेफर करते, कारण की बिर्याणी राईस लांबडा असतो, मोकळा होतो, पण मग त्याची टेस्ट इतकी छान नाही लागत. त्यामुळं मी घरात जो राईस यूज करते तोच राईस मी नेहमी बिर्याणीला वापरत असते. तर त्याने टेस्ट पण खूप छान येते. मोकळा नाही होत जास्त, पण टेस्ट फार छान येते त्याच्यामुळे. तर आता आपला इकडे राईस बॉईल होतो आहे. राईस एक 60-70% मी बॉईल करून घेणार आहे, कारण की आज आपण चिकन मॅरिनेट करतो आहे, बॉईल केलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याला चिकन शिजायला थोडं जास्त वेळ ठेवावा लागणार आहे. 15-20 मिनटं तर दमसाठी ठेवावं लागणार आहे आणि त्यावेळेस मग चिकनसोबत आपला राईस पण शिजला जाणार आहे, म्हणून राईस थोडासा कमी शिजवायचा आहे. राईस एकीकडे बॉईल होतो आहे, तोपर्यंत आता मी फोडणीची तयारी करते. तर फोडणीसाठी मी 3 मोठे चमचे तेल घेतले आणि त्यानंतर मी तूप पण ॲड करते लगेचच. तूप त्याच वेळेस ॲड करायचं आहे तेलामध्ये. आणि मग मी घेतलं आहे 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून. आता कांदा छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा आहे. कांदा मी इकडे कमी घेतलेला आहे, कारण की आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये जे आपण मॅरिनेट करायला ठेवलं त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आपण टाकलेलीच आहे त्याच्यामुळे. तर आपला राईस पण इकडे बॉईल आता झालेला आहे. तर राईसला मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं, जेणेकरून तो थंड होईल आणि थोडासा मोकळा होईल, एकमेकांना ते चिटकणार नाही. तसं पण मी त्याला हाफच बॉईल केले, त्यामुळे तो चिटकणार तर नाहीच आहे. तर कांदा आपल्या इकडे गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर मॅरिनेट केलेलं आपलं सगळं चिकन मी त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे, जे की आपण राईस बॉईल करताना जे पाणी काढलं होतं साईडला, तेच पाणी मी थोडंसं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मिक्स करते मी आता चिकन. तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे. आपलं चिकन कच्चंच आहे, त्यामुळे आपल्याला थोडं जास्त शिजवावं लागणार आहे. मीठ ॲड करायचं आहे आणि एक 15 मिनटं आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. आता मी याच्यामध्ये राईस टाकते आहे. पूर्ण राईस टाकून घ्यायचा. एकच लेअर मी टाकते, कारण थोडीशीच बिर्याणी मी बनवत होते त्याच्यामुळे. याच्यामध्ये तुम्ही 2 लेअर पण करू शकता, पण ज्यावेळेस पूर्ण चिकन बॉईल असेल त्यावेळेस. आता आपल्याला चिकन पण शिजवायचं आहे, त्याच्यामुळे मी एकच लेअर केलेला आहे. तर राईस पूर्ण मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि राईसवर पण मी थोडं पाणी टाकलं आहे, जेणेकरून ते शिजेल राईस, कारण आपल्याला 15 मिनटं ठेवायचं आहे दमवर. फूड कलर ॲड करते आहे. फूड कलर ॲड केलेला आहे आणि आता वरून तूप टाकायचं आहे. तूप थोडं जास्त टाकायचं आहे, जेणेकरून आपला राईस थोडासा मोकळा होईल आणि टेस्ट पण छान येते राईसला. आणि मग झाकण लावून एक 15 मिनटं तरी आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. 15 मिनटानंतर आपली बिर्याणी रेडी आहे.
आता आपण तिला सर्व करूया. सर्व करताना थोडंसं मी वरचा राईस असा मिक्स केलेला आहे, म्हणजे जो फूड कलर आहे तो सगळीकडे इव्हनली स्प्रेड होईल. आणि तयार आहे आपली चिकन दम बिर्याणी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. नक्की ट्राय करून बघा. सिंपल रेसिपी आहे पण टेस्टला खूप छान होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.